अनुभवण्यासाठी दिला का? नजरों से वे निहाल होते हैं, नजरों से वो निहाल होते हैं जो प्रभू की शरण में आते हैं. आपण त्याच्याकडे पाहतो आणि त्यानं वाजवायचं तर जोरात वाजवा, उगं कुचर हरभरे. दर्शन कशाला म्हणता? बऱ्याच लोकांना घराजवळ मंदिर असतं. आता इथं देवीच्या मंदिरावर ज्यांची ज्यांची घर आहे तेवढे सोडून अजून तासभर राहायचं, उगं दगड बिगड मारायचे मला. तशा महत्वाच्या माझ्या महिला आहेत सगळ्या, असं काही करणार नाही. पण ऐका, मंदिरामध्ये जायचंय, दर्शनाचे काही नियम आहेत. दर्शनाचे, पंढरपूरचा दर्शनाचा पण एक विधी आहे. आता तो फार विस्तारानं होईल, साधा विधी सांगते. दर्शनाला जायचं, घरापासून मंदिराच्या पायरीपर्यंत आपल्या सोबत कोण आहे हे लक्षात असावं. पण एकदा का पायरीला हात लावला की मी भक्त तू देव ऐसे करे. माझ्यासोबत बायको आली का, मुलगा आला का, नवरा आला का, नातू आला, काही नाही. महत्वाचे बूट चप्पल बाहेर सोडतो की नाही आपण? मग काम क्रोधाचे, दंभाचे हे बूट चप्पल जो अवगुण आपल्यामध्ये आहे ते बूट चप्पल बाहेर सोडायचे. बरं, ते बूट चप्पल बाहेर काढणारे लय मजेशीर. आमच्या बायात एक चप्पल ह्या कोपऱ्यात, एक चप्पल त्या कोपऱ्यात. त्या चोराची किती भानगड होत असेल ग. कधी कधी चोरू देत जा तुम त्या चोराला, 7.5 जाईल तेवढीच आपली. पण नाही, पुढं पाहिलं का लक्ष त्या चपलाकडं, मागं घालीन लोटांगण वंदी न चरण मागे. असं होतं. ती चप्पल का बाहेर ठेवायची आहे? आपले विकार बाहेर काढायचे आहेत. आणि मग पहिल्या पायरीला हात लावायचा. प्रत्येक मंदिराला 2 भिंती असतात, म्हणजे ते 2 द्वारपाल आहेत, त्यांना हात लावायचा. गाभाऱ्यामध्ये उजवा पाऊल टाकायचा आणि घंटा एकदाच वाजवायचा जर वाजवायचा असेल. काही काही दुर्बुद्धी जातानाही घंटा वाजवतात आणि येतानाही घंटा वाजवतात, कळतच नाही त्यांना. जाताना घंटा वाजवायचा. बरं, येडे लोक असे आहेत, त्यांना असं वाटतं देव झोपलेला आहे, तो झोपल्यावर आपलं काय होईल. अरे त्याला कशाला जागा करता, तू जागा हो ना. घंटा वाजवला म्हणजे आपल्यातले विकार. आता देवा हा निनाद आहे बघा, युद्धाच्या अगोदर शंखनाद आहे की नाही. ध्वनीमध्ये, संगीतामध्ये असा प्रभाव आहे की ते आपल्या मनातल्या विकारांना घालवतो. म्हणून एकदा घंटानाद करायचा, एकदा. आणि दुसऱ्यांदा जाताना करणं म्हणजे देवा जेवढ्या वेळ मंदिरात राहिलो तेवढ्या वेळ तुला दिलं, तर आता जाताना पुन्हा माझं मला देऊन टाक, जा. मग देव म्हणतो जा बोंबलत. दुसऱ्या जाताना नाही वाजवायचा. आलो, घंटानाद झाला, कासवाचं दर्शन घ्यायचं. आणि दर्शन झाल्यानंतर आता अंतर्गर्भामध्ये आलो आपण. अंतर्गर्भामध्ये आलो आणि आल्यानंतर सगळ्यात पहिले देवाच्या चेहऱ्याकडे कधीही पाहायचं नाही. सगळ्यात पहिले पाहायचं देवाच्या चरणाकडे. महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, आता कोठे धावे मन तुझे भाग गेला शीन गेला. त्याचे चरण पाहिले की जीवनाचा, आयुष्याचा सगळा शीन भाग जातो बाबा, सगळा. का तुकोबराय म्हणतात त्यांचं आचरण चांगलं आहे म्हणून त्यांच्या पायाला चरण असं म्हणतात. विठ्ठल अनंत जन्मीचे. आणि मग तिथून हळूहळू वरती देवाचं दर्शन करायचं. आणि मग एकदा मुखकमल पाहिलं की महाराज म्हणतात अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. बस, एकदा त्याला पाहिलं पुन्हा पाहायची काही गरज नाही. म्हणून देखिला डोळा बैसला. गौरांग महाप्रभू आणि हरी चैतन्य महाप्रभू वृंदावनाच्या भागामध्ये फिरायचे. आणि फिरत असताना ते शिष्यगणांना घेऊन असे बसायचे. त्यांनी एक गंमत पाहायची, माझ्याकडे लक्ष द्या. गंमत पाहायची. एक शेठजी यायचा, नगर सेठ, आणि त्याची बायको एवढी सुंदर, एवढी देखणी, त्याला असं वाटायचं माझ्या बायकोसारखी देखणी अख्ख्या गावात बाई नाही. असं प्रत्येक नवऱ्याला वाटावं. तो मंदिरापर्यंत तिला घेऊन यायचा, छत्र डोक्यावर, छत्री अशी डोक्यावर, आणि तिला मंदिराजवळ सोडलं की तो त्या पायरीवर बसायचा आणि हिशोब करत बसायचा. ती पुन्हा आली की छत्री उघडली, तिला ऊन लागू नये, पाऊस लागू नये, वारा लागू नये. आता 4-5 महिने हा खेळ हे संत मंडळी बघत होते. एक दिवस चैतन्य महाप्रभू ने त्या शिष्याला, अरे बोले कौन है? बोले बहुत मूर्ख है, बहुत भला आदमी नहीं है. बोले पत्नी को यहाँ छोड़ता है, अंदर जाता ही नहीं. बोले महाराज इन्होंने कभी भगवान देखा ही नहीं, अगर देखता तो यहाँ क्यों बैठता. बोले आता रंग मंदिर सोन्याचं आहे, तुम्ही कधी तीर्थयात्रेला गेला असाल, पाहिलं असेल. आता ते सोन्याचं. महाराज इतका सुंदर इतिहास त्या मंदिराचा, एवढा गोड देव मध्ये बसलेला. ती जायची, पूजा पाठ करायची. दुसऱ्या चेल्यानं सांगितलं, बोले महाराज पहिली मर गई, दूसरी भाग गई, इसलिए तीसरी पे. बोले पहिली मेली, दुसरी पळून गेली म्हणून तिसरी केली म्हणे.
मग तिच्यावर जीव राहणार का नाही? पुन्हा इतकी सुंदर आहे महाराज, जरा असं होऊन लागलं की लाल बुंद पडते. महाराजाला राग आला. असं आहे साधू हा कधी रागवत नाही, रागवला तर दुसऱ्याचं कल्याणच करून जातो महाराज. कधी रागवला तर. प्रभुजी उठले आणि त्या शेठजीला जवळ बोलवलं. बोले अंदर क्यों नाही जाता? बोले क्या आहे अंदर, या बाहेर सब सगळे हिसाब टिसाब इथे म्हणे, आतमध्ये काय आहे? असं म्हणल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणे आतला देव कधी पाहिला का? म्हणे नाही पाहिलाय. काय पाहण्यासारखं? अशी खाडकण त्याच्या गालात मारली माझा. राग 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 त्याच्या तोंडामध्ये मारली आणि म्हणे आतमध्ये जाऊन बघ बरं. बरं देवही एवढा आगाऊ, एवढ्या वर्षाची त्याची बायको येते पण कधी असा प्रगट झाला नाही. आणि याच्या तोंडात मारली तर याच्यासाठी देव लगेच प्रगट, लगेच लख प्रकाश पडला महाराज. आणि देव लगेच आकाशात उतरला, प्रगट झाला. हा जसा आतमध्ये गेला आणि जसा देवाला पाहलं यानं, तर चरित्र असं सांगतं हा पुन्हा घरी गेलाच नाही महाराज. याला एकदा पाहिल्यावर पुन्हा पाहायची काय गरज आहे? आणि हे ऐकल्यावर इथं सोडून द्या, नाही तर आळंदीला मोर्चा यायचा उगच. एकदा त्याला पाहिल्यावर पाहण्यासारखं. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. आता तो मनामध्ये बसला. मनामध्ये बसणंही खूप महत्वाचं आहे. मनामध्ये कुडा कचरा असल्यानंतर देवाला मनात जागा नाही. गवळण म्हणते हरी या माझे मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी काम व्रतार गेला दोरी. तुम्ही आता रोडगा ऐकला असेल, नाथ महाराजांचा रोडगा. सत्वर पावगे मला भवानी आई, सासरा माझा गावी गेला तिकडेच. कोणता सासरा? क्रोध रूपी सासरा. हे सगळे सांगितलेत ना घर परिवारात. एका जनार्दनी सगळं जाऊ दे, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाळीन तुला. एकटी का राहू दे? मन मोकळं झाल्याशिवाय देव बसत नाही. अरे घरातला पाहुणा आला तर गाणीच्या जागेवर बसेल का? नाही बसणार. घरात पाहुणे यायचे म्हणल्यावर घर साफ करावं लागतं, तसं देव यायचं म्हणल्यावर मन साफ करावं लागतं. पवित्र डोळे आणि पवित्र मन हीच देवाला अवलंबायची जागा आहे. नेमका आपला तिथं गोंधळ झाला. काबू में अपना मन नहीं तो ध्यान क्या करे, और आंखें न करे दीदार तो भगवान क्या करे. डोळ्यात झालाय मोती बिंदून, मनात झालाय कचरा. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाटले स्फटिक जायचं. एवढी घाण मनात बसली, एवढी घाण. ईर्ष्या, निंदा, दंभ, अहंकार. महाराजांचा अभंग किती छान आहे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे, मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अरे त्याग कर दंभाचा, मन पवित्र कर बाबा. या मनामध्ये पवित्रता पाहिजे. हे बघा सुमन तुका मने चित्त करा रे निर्माण, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. चित्त करा रे निर्माण, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. चित्त करारे निर्मळ, कृतयः मन की अटपटी, झटपट लखे न कोय, झटपट लख जाय तो चटपट दर्शन होय. सगळ्यात पहिलं मनातलं विष म्हणजे दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या. शेजारणीनं चांगली साडी घातली का बायाचे नाक नुसते गोळा होते. कीर्तन पान आहे कीर्तन. तिच्या साडीकडे पाहून ही म्हणते ही बघा कीर्तन. जमत नाही. दुसऱ्याचं जाऊ द्या, नवऱ्यानं आपल्या चांगले कपडे घातले तरी आपलं नाक गोळा होतं. तुम्ही भावंडांनो ऐका, कधी चांगले कपडे सकाळी सकाळी घालायचे ना, अंगावर असं परफ्यूम मारायचा, पावडर बिवडर लावायचं आणि भांग पाडायचा. लगेच घरातून कुठं जमत नाही हो, हे फार अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याबद्दल होईल जाऊ दे, आपल्याच घरातल्याबद्दल ईर्ष्या. ईर्ष्या हे जीवनातलं सगळ्यात मोठं विषय. ईर्ष्यानं मन इतकं कलुष, दुसऱ्यावर कधी जळायचं नाही. रामभाऊ म्हणले रावसाहेब तुम्हाला कळलं का, बाबूरावनं गाडी घेतली म्हणे, घालीन 2-3 जणांच्या अंगावर. मग कळून अरे तो काय बापाचा पैसा गेला. घेतली ना त्यानं गाडी, मग कशाला जळतो तो? उग दुसऱ्यावर जळू नये. नसरुद्दीन मुल्ला नावाचा व्यक्ती एवढा येडा होता, एवढा दुसऱ्यावर जळायचा. शेजारच्यानं घोडं घेतलं. घोडं घेतल्यावर याच्या पोटात दुखायला लागलं. बऱ्याच लोकांना पोटदुखीचा आजार आहे. तुम्ही काहून हसले? पोटदुखीचा आजार आहे. रात्रीचं शिळं दुसऱ्या दिवशी खाल्लं की पोट दुखत. जरा जोरात बोला. बेसनाचे पदार्थ जास्त खाल्ले की पोट दुखत. चालू कार्यक्रमात नाव नाही घेतलं की पोट दुखत.
इकडे पण हा रोग आहे. मला वाटलं तिकडेच आहे काय की. एवढं पोट दुखायला लागलं एवढं. तो गेला म्हणला रावसाहेब मला घोड्याला हात लावू द्या, घोड्यावर मिरून एक तो म्हणला हात लावू द्या. अरे घोड्याला पाहायचे 500 रुपये. ते लय आगाव होतं. हा म्हणला यानंच काय घोडं आणलं. म्हणला नाही याचं घोडं बिमार केलं तर नाव बदलून ठेवायचं. वैद्याकडे गेला. पूर्वी डॉक्टर नव्हते, वैद्याकडे गेला. वैद्य बाबाला म्हणला 100 रुपयाला पोटदुखीचं औषध, म्हणजे पोटदुखी राहायचं औषध 100 रुपये, पण पोट दुखायचं 500 रुपये. जनावराचा वैद्य होत. पोट दुखायचं म्हणलं 500 नाही 1000 घे, पण असं चूर्ण दे म्हणला का घोडं गडबड गडबड लोळलं पाहिजे म्हणला खाली. त्यानं लोभाच्या लालूचीच्या पोटी ते चूर्ण तयार केलं आणि त्याच्या हातामध्ये ती पुडी दिली आणि त्याला सांगितलं अनुमान प्रमाण. तो म्हणे आता ते घोडं आहे का, ते का असं वतून थोडी घेणार आहे. मग म्हणे ती जाळ फुंकायची असते ना, नळी फुकणी, ती घ्यायची म्हणे आणि ती अशी घोड्याच्या तोंडात धरायची आणि त्याच्यामध्ये ते चूर्ण टाकायचं. इकडे तिकडे बघायचं शांततेत म्हणे आणि अशी जोरात फूक मारायची. आता ते रावसाहेबाचं घोडं होतं लय आगाव. हे रात्रीचं गेलं आणि घोड्याच्या तोंडात अशी नळी धरली आणि त्याच्यात चूर्ण टाकलं. यानं इकडून फूक मारायच्या आत घोड्यानंच तिकडून फूक मारली. दुसऱ्यावर जळलं, माती झाली. मन खराब का होतं विनाकारण. अरे ते त्याच्या प्रारब्धानं घेतं. कधी कधी 2-2 हॉटेल जवळ जवळ असतात. एक हॉटेल फुल चाललेली असते दुसरीकडे गिराईक नसतं. अरे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे बाबा. दुसऱ्यावर कधी जळायचं नाही. दुसऱ्या देखत कधी दंभ दाखवायचा नाही. केलेल्या कामाचा कधी अभिमान करायचा नाही. मन पवित्र झालं की मग ज्याला आपण रोज पाहतो तो मनात उतरायला वेळ लागत नाही. मनात उतरला आणि मग अवस्था काय झाली 3ऱ्या चरणात. आपुल्याचा विसर भोळा, आपुल्याचा विसर भोळा, आपुल्याचा विसर भोळा, आपुल्याचा विसर भोळा. गळा कौतुके गोविंद गळा कौतुके देखला डोळा बैसला माई, देखला डोळा बैसला माई. गोविंद गळा गोविंद गळा देखला डोळा बैसला माई, देखला डोळा बैसला वेड लागलं वेड. महाराज म्हणतात वेडा झालो वेड लागलो या विठ्ठल नामाचं, राम नामाचं घेऊन टोपलं. अरे घ्या रे घ्या देतो मी उधार. असं आहे. इतकं वेड लागलं की त्याच्याशिवाय काही दिसना. नवरात्रात सुद्धा वेड लागलं पाहिजे. वेळ जिनं शुंभ निशुंभला मारलं, मधुकैटभाला मारलं, जिनं रक्तबीजाला मारलं, जिनं महिषासूर मर्दिनी झाली, तिच्याकडं पाहिलं की तिचं स्वरूप किती सुंदर आहे. एक गोष्ट मनाच्या कुपीत आज घेऊन जा. ज्याला जगात सगळ्यात सुंदर दिसायचंय ना, त्यानं सुंदर असणाऱ्या परमात्म्याचं फक्त ध्यान करायचं. सौंदर्य आपोआप प्राप्त होतं. वेगळं काही करायची गरज नाही. कारण ती सुंदरच तेवढी दिसते. आई बघा ना. आणि मग काही म्हणतात आमच्या अंगात येतं. सुंदर आहे ना ती, अंगात येतं. बरं जिच्या अंगात आलं ती भेसूर दिसते. जिच्या अंगात देवी आली ती बाई किती छान दिसली पाहिजे. अपवाद आहे आम्ही. जिच्या अंगात देवी आली ती किती सुंदर दिसली पाहिजे. ऑब्झर्व करा तुम्ही. किती छान दिसलं पाहिजे. डोळे छान, नाक छान, अवतार छान. ती अशी पाती असं वाटतं गोमतर प्याव का काय कराव. भूत दिसलं का देव दिसला तर काहीच कळ ना. महाराज किती किती सुंदर आहे आई. महाराज म्हणता ना सुंदर अष्टक आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरबिर बिंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते ऐ सुमन 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 सुमनोहर कांतियुते सिंह रजनी 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 कर भ्रमरते सुनयन भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य
फार सुंदर. म्हणून देवीला बघा, पांडुरंगाला बघा, पण बघा तर असं बघा की जीवनातलं सगळं शून्य व्हावं आणि तिथून आपल्या जीवनाला म्हणजे भवसागराच्या किनाऱ्याला प्रारंभ व्हावा. आणि तो ज्या नामानं होतो त्या दंडकाप्रमाणे त्याचं स्मरण करू. विठोबा मृदंग टाळ्या मृदंग टाळ मनातून केलं ना भजन. अंबाबाई पाहत्या सुंदर असा प्रसंग आहे महाराज नवरात्र उत्सवाचा. महिषासुर मर्दिनी जगाची माय, जगाची शक्ती आणि तिची आराधना करण्याची संधी आहे. आता पुढे दिवाळी आहे. दिवाळी आहे की नाही, आनंदाची दिवाळी. जेव्हा साधू संतांचा समन्वय होतो, त्यांचा आशीर्वाद मिळतो, त्यावेळेला महाराजांचं प्रमाण आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि म्हणून ताईंच्या माध्यमातून हे 7-8 दिवस इथे महिला कीर्तनकार आल्या. अजूनही कुणी महाराज कीर्तनकार येत असतील, अजूनही सप्ते असतील गावामध्ये, कुणी भारताच्या देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतं. माऊलींचा प्रसाद तुम्हाला वाटण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सद्गतीत होता. पण हे सगळं होता 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 एक गोष्ट लक्षात ठेवा, पाण्या निघाली गुजरी तिचे लक्ष तिन्ही घागरे. आपण सर्व गृहस्थी आहात, पण या गृहस्थ जीवनात आपले कर्तव्य सांभाळता सांभाळता ऊर्ध्वगामी दृष्टी असावी आणि माऊलींच्या पसायदानाकडे लक्ष असावं. फार महत्त्वाचं सांगितलंय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. नाही तर तासभर इथं कीर्तन ऐकायचं आणि घरी जाऊन भांडणं करायचे, झाला सत्यानाश. तासभर इथं म्हणायचं बहिणो की रक्षा कोण करे, कान बाहेर गेल्यावर वाईट नजरेनं पाहायचं, चालणार नाही. जो स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतो, स्त्रीच्या पदरात हात घालतो ना, त्याला अंबाबाई कधीच सोडत नाही, मायबाप कधीच नाही. इथे तर शिक्षा आहे, पण वरती सुद्धा शिक्षा आहे. आता लव जिहादचं प्रमाण वाढलंय, संघटना गावोगावी तयार व्हायला लागल्यात. सांगतायत महाराज कीर्तन प्रवचनातून, हे सांगा काय युग आलंय. भारतवर्ष असा होता, सगळ्यांना गाणं माहिती आहे, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हम बुलबुले हे इसकी ये गुलसिता हमारा. अरे साधू संतांचा देश, या भारताच्या देशात सोन्याचा धूर निघायचा, सोन्याचा धूर.
इथे गल्ली बोळातून ओंकाराचा ध्वनी यायचा. इथे दारात जर मुलगी उभा असेल आणि बाप जर बाजारातून आला तर टाप नव्हती लेकीची, दारात बापासमोर उभा राहायची, थरथर कापायची बापाला. आता तीच मुलगी बापासोबत रस्त्यावर नाचते. अरे काय संस्कृती आली, काय युग आलं. बाई अर्धवट कपड्यानं फिरायला लागली. थोडंसं स्पष्ट बोलते, राग आला तर येऊ द्या भगिनींनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाईचा शृंगार हा फक्त नवऱ्याला दाखवण्यासाठी असतो, जगाला दाखवण्यासाठी नाही. कळतंय का? महिषासूर मर्दिनी एवढी लढली, तुळजापूरची तुळजाई एवढी लढली. रजाकारांच्या काळामध्ये तुळजाबाई, आज तुळजापूरची माता युद्धासाठी उतरली. तिच्या अंगावर सगळी युद्धाची चिन्ह आहेत. गडावरची सप्तशृंगी युद्धासाठी उतरली. आपल्याला सुद्धा कमरेला पदर खोचावा लागणार आहे आणि उतरावंच लागणार आहे. पण लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रात बाई पुढे जाऊ द्या, फक्त मर्यादेनं जाऊ द्या, मर्यादा उल्लंघन नको. मग ती स्त्री कीर्तनकार असो, किती राष्ट्रपती असो, किती महाराज, कोणीही असो, कोणत्याही पदावर असो. असं नाही की तिला 50% आरक्षण आलं म्हणून तिनं कुठेही फिरायचं आणि कसंही फिरायचं नाही. स्त्री आज उभी असणारी ही स्त्री आहे, तुमची लेक बाळ आहे. कोणत्या नात्यानं तुम्ही पाहता मला माहीत नाही. गुरुने पहा, मैत्रिणीने पहा, कोणत्याही नात्यानं पहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी स्त्री पराधीनतेमध्ये सुंदर दिसते तेवढी स्वतंत्रतेत सुंदर दिसत नाही. तुम्हाला पटणार नाही हे, पण नंतर माणसाला पश्चाताप होतो की बापदाद्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कारण का, जगातला रावण घडोघडी तिच्याकडं वाईट दृष्टी टाकूनच पाहायला बसलेला आहे. बाया म्हणतात सरकारनं व्यवस्था करा, आमची काळजी घ्या. सीतामाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा रावण घेऊन गेला. या जगातली बाई जर मर्यादेची रेषा ओलांडत असेल तर रावण घेऊनच जाणार, यात काही संशय नाही आहे. म्हणून मर्यादेत राहणं, हे कीर्तन भजन, ही परंपरा, हा संप्रदाय मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, गार्गी, मीरा या सगळ्यांचा आहे. हे आपल्याला काहीतरी शिकवतात. म्हणून ताईने हा अट्टहास केला. आता कृष्ण चरित्राकडे आपल्याला जायचंय. थोडा वेळ भजन करा. विठ्ठल नवरात्र उत्सवामध्ये काल्याचं कीर्तन आहे. कीर्तनाच्या दिवशी बंधनकारक हा विषय असतो की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं. चरित्र ते उच्चारावे देव केले गोकुळी, देव केले गोकुळी, केले देव चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी, आहे की जिथे काला करायचा आहे. आणि काला असा सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. कितीतरी दहीहंड्या अशा फुटतात. काल्याचा खरा अर्थ आहे हरिनामाचा खिचडी काला. ते लाह्या आणि दूध आपण घरी भिजूनही खाऊ शकतो, पण इथे भक्ती, ज्ञान, वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. आणि या काल्याच्या नंतरही जर देव कळत नसेल तर काही काला झाला नाही, कालवा कालव झाली म्हणता येईल. आणि बहुतेक वेळेला कालवा कालव असे जीवनामध्ये आहे की नाही. एकदा काला झाला की पूर्णत्वाला प्राप्त. ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आज झाला काला तर उद्या कशाला आला. आता उद्या कोणी मंडपात येणार बरं का महाराज उद्या मंडपात कोणी येणार नाही. आता काला झाला, पूर्णविराम झाला. मग काय आहे काला? त्या गोविंदाला पाहणं काला आहे, त्या गोविंदाला अनुभवणं काला आहे, त्याचं निरूपण मन मंदिरामध्ये रुजणं म्हणजे काला आहे. आणि म्हणून भगवंताचं प्रागट्य झालं, जन्म झाला असं म्हणता येत नाही, कारण तो निर्गुण निराकार आहे. संत समुदायासाठी आकाराला आला. आणि आला तर कसा आला, आपल्याला कथा भाग माहिती आहे. कंसाची लाडकी बहीण देवकी, देवकीवर जीव आहे. कंस लहानपणापासून वैर भावाना आहे, कारण पित्यानं अपशकुनी मुलगा झाला म्हणून पाण्यात सोडून दिला होता, काकानं सांभाळला. पण बहीण लाडकी आहे, बहिणीवर कंसाचा फार जीव आहे. काही झालं तरी ताईचं लग्न माझ्या हातून व्हावं, माझ्या हातून कन्यादान व्हावं, तिची बोळवण व्हावी, म्हणून देवकीवर प्रेम करणारा कंस थाटामाटात लग्न समारंभ रचतो. विवाह सोहळा संपन्न होतो, वसुदेवजीकडून पाणी ग्रहण होतं. आणि जेव्हा आता हिच्या बोळवणीसाठी रथावर आरूढ होतात तेव्हा जिच्यासाठी डोळ्यात पाणी आलं, वाक्य नीट ऐका, जिच्यासाठी डोळ्यात पाणी आलं ती देवकी आहे, जो रडला तो कंस आहे. हे ममत्व आहे, ममत्व आहे. आता थोडंसं पुढे गेलं की आकाशवाणी झाली.
अरे काय रडतो आणि कुणाला रथावर बसवतो? अरे जिला बोळवणीला तू घेऊन चाललाय ना, तिचा 8वा पुत्र तुझा काळ असणार आहे. आत्ताच रडत असणाऱ्या कंसानं कमरेची तलवार उपसली, केस धरले, गळ्याला तलवार लावली. हा आहे स्वार्थ. ममत्व झालं की माणूस स्वार्थ जाणतो. तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3, किंवा जन हे स्वार्थाचे दिल्या घेतिल्याचे. स्वार्थ झाला महाराज, गळ्याला तलवार लावली. वसुदेवानं सांगितलं माझ्यावर विश्वास आहे का कंसा? हो म्हणे तुमच्यावर विश्वास आहे. ठीक आहे म्हणे, 8वा आहे ना, अजून आमच्या गृहस्थ जीवनाला प्रारंभही झालेला नाही, आम्हाला प्रारंभ तर करू दे बाबा. मी वचन देतो, माझ्या वचनावर आणू. त्या ठिकाणी विश्वास आहे ना? हो म्हणे विश्वास आहे. मी वचन देतो. हा वसुदेव काय 8वा झाला की स्वतः येईल आणि तुझ्या हातामध्ये देईल. ठीक आहे म्हणे महाराज, काही अडचण नाही. सोडून दिलं महाराज. आपल्या आपल्या राज्यामध्ये ते गेले. गेल्यानंतर देवतांनी विचार केला की ज्याच्या पापाचा घडाच भरला नाही त्याला मारायचं तरी कसं. आणि म्हणून देवर्षी नारदाला त्या मंडपामध्ये, त्या सभागृहामध्ये पाठवलं. दरबार भरलेला होता. नारदजी आले, कंस दरबारामध्ये बसलेले. नारदजी डोक्याला हात लावून कंसाला म्हणतात, अरे कंसा, मला तर वाटलं तू लय हुशार असशील, पण तू तर लय येडा निघलं. म्हणले काय झालं महाराज, तुम्ही असं कधीच कुणाला येडं म्हणणार नाही. अरे म्हणले फार येडा, फार गणित कच्चं आहे तुझं. म्हणे काय काय आकाशवाणी झाली रे? म्हणे काही नाही म्हणे, देवकीचा 8वा मारणार आहे. मग दिलं का म्हणे सोडून? अरे म्हणे वेड्या, तुला विष्णूची माया कळते का? 1पासून 8 पर्यंत मोजल्यावर 8वा, पण 8पासून 1 पर्यंत मोजल्यावर पहिला 8वा. विठ्ठल विठ्ठल. कंस म्हणला महाराज, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन से. बरं झालं तुम्ही आलात आणि मला हे सगळं कळलं. तुम्ही नसतात भलं करताय. देवर्षी म्हणले मी सगळ्याच भलं करायला कधी कधी जात असतो. बरं झालं म्हणले भलं करायला आला. बरं झालं माझ्या डोक्यात आलं. मग पुन्हा कारागृहामध्ये हे सगळ्यांना बंद केलं महाराज. आणि मग काय एक 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 करता 6 पुत्र त्या देवकीचे समाप्त केले. त्या ठिकाणी योग मायाचं निरूपण झालं, प्रागट्य झालं. बलरामजीचं तिकडे गोकुळामध्ये प्रागट्य झालं. आता भगवंत अष्टधारणेनं गर्भामध्ये देवकीच्या आले. देवकीच्या मुखकमलावरचं तेज वाढलं. गर्भामध्ये साक्षात अखिल ब्रह्मांड कोट नायक आहे बाबा. आणि आता एवढा पहारा वाढवला, एवढा पहारा वाढवला, पण कितीही काही केलं तर त्याला कुणाची भीती आहे का? मारणे वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. हे मला पुढे भगवंताच्या लीला सांगायच्यात, म्हणून जरा उड्या मारते कथेमध्ये, समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल. मग काय, भगवंतानं स्वतःसाठी अष्टमी निवडली. एक आला राज दरबारात आणि एक आला कारागृहात. भगवान रामचंद्रांनी स्वतःसाठी 9वी आणि कृष्णचंद्राने अष्टमी. 9 आणि 8 याच्यावर तुलसीदासांचं काव्य आहे. तुलसी इस संसार को क्यों ना त्यजत निशंक, घटत घटत जात है जैसे 8 का अंक. और तुलसी इस राम को क्यों ना भजत निशंक, आदि अंत एक है जैसे 9 का अंक. आता गणित थोडक्यात सांगते. 8 बघा, 8 म्हणजे संसार वाकडा आहे, बाकी बिहारी. आणि 9 म्हणजे राम आहे. भेदभाव करायचा नाही. दोन्ही गोष्टी देवाच्याच आहेत, कृष्णचंद्र रामचंद्र. नीट ऐका. 8 1 8, 8 दुने, गणित कच्चं आहे, तुम्ही शाळेत गेल तर मोठ्याने म्हणा. 8 दुने 16, म्हणजे 1वर 6 16. 1 आणि 6ची बेरीज केली तर किती येते? 8 पेक्षा 1 अंक घटला की नाही? 8 त्रिक 24, 2 आणि 4 6. 7 पेक्षा 1 अंक घटला की नाही? घटत घटत जातो तो संसार. आता 9 बघा. 9 1 9, 9 दुने 18, 1 आणि 8, 9 3 27, 2 आणि 7, 9 चौक 36, 3 आणि 6, 9 10 90 पर्यंत 9 अंकाची बेरीज ही 9 येते, म्हणून तो समराम आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून 9 स्वतःसाठी. रामनवमी 8 का? बाकी बिहारी आहे महाराज तो. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी. राम हे सरळ मार्गी आहेत, पण कृष्णचंद्रानं भल्या भल्याला सरळ केलंय. लक्षात आलं का? भल्या भल्याला सरळ केलं. आणि मग रात्रीचा वेळ आहे, मध्यरात्र झाली, लख प्रकाश पडला बाबा. भगवंत प्रगट झालेत. भगवंत प्रगट झाले त्या कारागृहामध्ये. आणि मग माता पित्यांना सांगितलं, माझी रक्षा व्हावी असं वाटत असेल तर मला तिथं पोच करा. आणि तिथे योगमायांचं प्रगटीकरण.
रूप धरिते ते देवी माझा नियते माया रूप धरिते ते देवी माझा नियते नंदाचा घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला माझं रक्षण व्हावं वाटत असेल तर तिथे घेऊन जा. महाराज सगळे बंधनं बांधलेले होते, कड्या हातामध्ये बांधलेल्या होत्या. भगवंताला जसं धरलं पकडलं नेण्याचा प्रयास केला, सगळी बंधनं तुटली. कथा भाग आपल्याला माहिती आहे. आपण प्रवास करतायत वसुदेवजी. यमुना नदी घोट्यापर्यंत गुडघ्यापर्यंत छातीपर्यंत गळ्यापर्यंत आली. का? भगवंताचा चरणस्पर्श हवा होता यमुना राणीला आणि म्हणून चरणस्पर्श झाला. रस्ता दिला महाराज. नंदा सुनंदा या बाळांतपण करायला आल्या होत्या. यशोदेचं बाळांतपण आणि सारखी नजर होती. पण आता भगवंत येणारे भल्या भल्याला झोप लागती. भजनामध्ये भल्या भल्याला झोप लागती. आपण म्हणतो काय मेली बाय, झोपच लागली. झोप लागली नाही, त्यानं आणली. कारण त्याला माहिती आहे आपण किती एक नंबरचे आळशी आहे. होते पाप पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. महाराज म्हणते एकदा त्याला पाहिलं झोपच पळून गेली महाराज, कारण पाप आडवं होतं. ह्या झोपल्या. काय सांगायचं. तिथे योगमाया प्रगटलेली. वसुदेवजीनं भगवंताला ठेवलं, योगमायेला घेऊन निघाले. सगळीकडे बोबाटा झाला. 8वा आला नाही, 8वी आली. कंस म्हणला काय सांगतं ते विष्णूचं, बाईच्या रूपात येईल माणसाच्या रूपात येईल. कंस आला महाराज आणि जसं योगमायेला आपटण्याचा प्रयत्न केला, लख वीज प्रगटली आणि तिनं सांगितलं पाप्या तुला मारणारा तिथे प्रगट झालेला आहे. मग प्रातः झाला महाराज. योगमाया निघून गेली, हातातला शत्रू सुटून गेला. आता काय करायचं. त्याला निरूपण सांगितलं होतं तुला मारणारा काळा आहे. तो शोधायला लागला. इकडे गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे वगैरे वगैरे. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी जय कन्हैया. सगळीकडे आनंद उत्सव झाला महाराज. एवढा सुंठ वडे सगळीकडे वाटावाटी सुरू झाली. लोण्याचे गोळे. महाराज 90 वर्षाची म्हातारी, तोंडात एक दात नव्हता तिच्या आणि अशी नटून आली तिथं गोकुळामध्ये देवाला पाहिला. सगळ्या गवळणी यायला लागल्या आणि आजही लुटमार चालू आहे. अशी नटून गर्दीतून अशी रस्ता काढत काढत आली. आता ब्रज भाषा आहे. का भयो म्हणजे काय झालं. का भयो, का भयो म्हणल्यासाठी तिने नुसतं तोंड उघडलं. का जसं तोंड उघडलं तसाच लोण्याचा गोळा गपकन आतमध्ये गेला आणि मोठू मोठू म्हातारी लोणी खायला लागली. म्हणली बाय गाय गोड लोणी आहे म्हणली. असं गोड लेकरं रोज लोकांना व्हावीन, मला लोणी खायला भेटावं. तिथे लुटमार महाराज. असा आनंद उत्सव साजरा झाला. आपत्कालीन सभा कंस महाराजांनी घेतली. दरबार भरला. अरे माझ्या शत्रूला गोकुळामध्ये तो आलाय असं मला कळलंय. आता शत्रूपासून मला भय. आता कोण. आपत्कालीन सभा, अर्जंट मीटिंग. आणि या मीटिंग मध्ये सगळ्यात वरती हात होता तो बाईचा. महाराज मी महाराज. कंस महाराज म्हणले तू. अगं बाई काय करू शकते. ती म्हणले महाराज नारी कुछ करनी करे तो नारायणी हो जाए. बाई घराला पुढेही नेऊ शकते, बाई घराला खाली पाडू शकते. बाईच्या हातात फार फार तुम्ही हे फार अवघड कारस्थान आहे इकडचं. अवघड. रस्त्यानं नवरा बायको चालले होते आणि माकड झाडावर चढताना त्या बाईनं पाहिलं आणि ती नवऱ्याला म्हणली माकड झाडावर चढाय म्हणली. तो म्हणला हा तुम्हाला येतं का म्हणे चढता. तो म्हणला नाही. म्हणली मग तुमच्यापेक्षा माकडवर आहे म्हणली. बायको म्हणली. याला असा राग आला. यानं 8 दिवस प्रयत्न केला. चढ उतर चढ उतर चढ उतर. एक दिवस तिला फिरायला घेऊन गेला आणि झाडावर चढला आणि तिथून टाळ्या वाजत आहे. म्हणला जमलं का नाही आपल्याला. ती म्हणली उतरा बरं. खाली उतरलं. ती म्हणली आता चढावर. वर चढलं. ती म्हणली माकडात आणि तुमच्यात काय फरक राहिलाय. बाईच्याच हातात असतं कसं बोलायचं ते. पुतना मावशी म्हणली मी. कंस म्हणले अरे मी काय कशी जाणार. ती म्हणली मी बरोबर जाते. काळकुट्ट नावाचं विष स्तनाला घेऊन लावून जाते. अहो वकीयम स्तन कालकुट्ट जिज्ञास यापे यदप्य साध्वी.
अगं पण तू एवढी देखणी दिसायला कशी पातीवानी फेर अँड लवली लावून जाते, काही हरकत नाही, काळी तर का मेकअप केल्यावर तर भल्या भल्या चांगल्या दिसतात ना, खुशाल माना हलविता तुम्ही हा. आणि मग काय महाराज घुंगट घेतला. पदर घेणं आपली संस्कृती असेल, घुंगट ही आपली संस्कृती नाही. घुंगट घेतला आणि तोंड झाकून घेतलं. यशोदेच्या दारामध्ये कुणा दूरवरची तुझी बहीण आहे, कृष्णाची मावशी आहे, अर्थात बाळाची मावशी आहे, असा विषय झाला. देव पाळण्यामध्ये वाटच बघत होते. अविद्यारूपी पुतना आहे महाराज, ही वाटच पाहतायत. ये म्हणले, ये तुझी वाट पाहतो. पुतना पाळण्याजवळ जाते, देवाला घेते. देवानं पाहिल्याबरोबर डोळे बंद केले. त्याचं कारण योगींद्र शुकाचार्य सांगतात. देवानं डोळे बंद का केले? भिला का देव? नाही हो, देव कशाला भिल? त्याला मोठे मोठे भेतात. कारण भरपूर सांगितले, 2-3 महत्वाचे सांगते. कारण हे सांगितलंय, देव शंकराचं ध्यान करतायत. कारण का? समुद्र मंथनातून जे पहिल्यांदा रत्न निघालं त्याचं नाव आहे हलाहल नावाचं विष. आता ही विष लावून आली आहे महादेवा. कृष्ण महादेवाचं ध्यान करतायत. हे भोलेनाथ, आता मी तुमचं ध्यान करतोय, मला विष प्यायचंय बरं का, नीलकंठ तुमचा झाला, मला आता रक्षण करा, म्हणून डोळे बंद केले. दुसरं कारण डोळे बंद करण्याचं काय रे देवा? आम्ही क्षत्रिय कुलधर्मी आणि क्षत्रियामध्ये स्त्रियांवर हात उगारत नाही, हात मारत नाही स्त्रीला. पण मला काय आहे, राम अवतारातही रामाला पहिल्यांदा स्त्रीलाच मारावं लागलं, ताडकेला. आणि कृष्ण अवतारातही स्त्रियाला मारावं लागलं. का? अशी नास्तिक स्त्री जर जगाला नास्तिक पुत्र देत असेल तर तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. पुतणे नसताना मुखामध्ये दिलं, मग काय भगवंत दूधही पिले, पंच प्राणही पिले. आणि भगवंताच्या त्या आक्रोशानं ती आरडाओरडा करायला लागली, मला सोड 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 म्हणत ती त्या वाड्याच्या बाहेर, त्या महलाच्या बाहेर पळाली. आणि महाराज आत्ताच्या रचनेमध्ये तिचं तो देह 18 किलोमीटर एवढा होता. 18. महाराज ओरडत पळाली आहे. काय करावं? आरडाओरडा करतीये, सोड म्हणते. देव म्हणला नाही, आपलं ठरलेलं आहे, एक तर मी धरीत नाही, धरलं तर सोडित नाही. आता पकडलंय तुला, आता सोडणं नाही. खाली पडली. जशी पडली तसा भूकंप झाल्यासारखा आवाज आला. एवढा मोठा देह. एकेका गावाने एकेका वय वाटून घेतला होता जाळायसाठी. पण गंमत अशी झाली, राजा परीक्षित म्हणतात, महाराज तुम्ही बोलता बोलता म्हणले की हिच्या देहाचा सुगंध सुटला, सायुज्यता मुक्ती दिली, काय भानगड आहे? अरे म्हणे, सहज का होईना माझा स्पर्श तिला झाला, ती कोणत्याही भावनेने येऊ, उद्धार करणं हे माझं काम आहे. लक्षात आलं का? आई वडिलांना मुलं सांभाळू न सांभाळू, आई वडिलाचा आशीर्वाद भेटतोच ना बाबा. तसं देवाची पूजा करा नका करू, तो माई बाप आहे, तो सगळ्यांना सांभाळतो. कोणत्या वृत्तीनं जा, तो कल्याण करतो. मग काय भगवंतावर एक एक संकट यायला, अगासूर, बकासूर, कागासूर, हे एक एक असुर त्या कंसानं पाठवायचे आणि देवानं त्याचं मर्दन करायचं. असं करता करता महाबळ नावाचा एक राक्षस उठला. नामदेवराय त्याचं सुंदर वर्णन करतात. तो जरा वेगळ्या पद्धतीनं आला. कोणत्या पद्धतीनं? तो म्हणला, कंस महाराज मी जरा आता वेगळं पार्ट घेतो. कसं? म्हणे ब्राह्मणाचं घेतो. पंचांग हातामध्ये घेतलं, धोतर घातलं, जानवं घातलं आणि पंचांग सांगायला आला. आल्यानंतर देव पाळण्यामध्ये होते. आता यशोदा आई भोळी त्यांना सांगायला सुरुवात केला, अगं यशोदे म्हणे हे कार्ट मुळावर आहे म्हणे, तुझ्या मुळावर आहे, मुळावर. आणि त्या गर्गाचार्याला काही कळत नाही. देवानं तोपर्यंत सहन केलं. कुठपर्यंत? जोपर्यंत तो देवाला नाव ठेवत होता तोपर्यंत देवानं सहन केलं. पण त्याच्या तोंडून गर्गाचार्याचं नाव आलं. देव संताचा अपमान कधी सहन करत नाही. तो म्हणला माझ्या गुरुला नाव ठेवतो होय. आणि मग स्वयंपाक घराला आदेश दिला. पोळपाट, लाटणं, वरवंटा, पाटा. देव म्हणला आक्रमण. सगळं उठलं त्या महाबळाच्या मागे लागलं. नामदेवराय वर्णन करतात, पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट दिला, भट दिला, पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट. म्हणता म्हणता अशी अवस्था झाली, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. विठ्ठल विठ्ठल. काय करणार महाराज? पळ पळ. देव म्हणला नादी नाही लागायचं आपल्या. म्हणला मला नाव ठेव, संताला नाव नाही ठेवायचं. अशी अवस्था केली. आता बऱ्याच असुरांचा निर्दालन भगवंतानं केलं. 11:15 झाले, वेळ आपला संपत आला. मग आता जाऊयात. गवळणी आल्या आणि त्या गवळणीची जी अवस्था होती ती अवस्थाच आजच्या अभंगात सांगितली आहे. कुणी एकी भुलली नारी,
विकिता गोरस भगवंत त्या गल्लीबोळात जायचे, मनोहर रूप भगवंताचं दिसायचं. गवळणींना वेळ हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे मन. आणि मग या गवळणीच्या घरात जा, त्या गवळणीच्या घरात जा, त्या गवळणीच्या घरात जा. सगळं चोरी मंडळ तयार केलं. चोरी करायची, लुटमार करायची, मन चोरायचं, लोणी चोरायचं. सगळीकडे बोभाटा उठला महाराज. कोण हे दहीहंडी करतंय, कोण हे मटकी फोडतंय, कोण लोणी लावतंय. एका गवळणीचा सासरा असा भला ढेबरा होता, काळाच्या काळा खोट. आणि बाहेरच्या बाजावर येऊन झोपायचा. गरमीचे दिवस यानं आतमध्ये जायचं, ते लोणी खायचं, मडकं त्याच्या ढेरीवर आणून फोडायचं आणि उरलेलं सगळं लोणी त्याच्या तोंडाला लावायचं. सकाळी उठलं की सुनबाई म्हणायची, मामांजी काही लाज वाटते का, एवढं वय झालं लोणी चोरून खाता. अगं मी खाल्लं नाही ना, रडू रडू म्हातारं सांगायचं. असं प्रत्येक घरामध्ये घडायला लागलं. करावं. एखादी गवळण म्हणली ना, कृष्णा आमच्या गल्लीला यायचं नाही, तिच्यावरच नजर ठेवायची महाराज. तिच्या घरात गेला म्हणजे गेला, दहीहंडी केली म्हणजे केली. काय सांगावं. एक गवळणीला एवढा कंटाळा आला, तिनं आपली नवीन लग्न झालेली सून नवऱ्याला त्या मुलाला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, इकडे म्हणे बाळ्या, इकडे काय हे नंदाचं कार्ट लई आगाव आहे म्हणे, सगळ्याला बिघडितं. आणि हे म्हणे गवळणीच्या मागे लागतं, उगाच आळा आणतं म्हणजे सुनबाई नवीन आहे, उगाच नको तिच्या तिकडच्या नातेवाईने नाव ठेवायला. मग असं कर, बैलगाडी काढून हिला घेऊन जा बरं, पहिले सोडून ये म्हणे, हा खेळ संपोस तर. आता सकाळी सकाळी तांबडं फुटायच्या आत येणं बैलगाडी काढली आणि ही घेऊन निघालं. कोण हा गोपी तिचा नवरा आणि ती गवळण त्या बैलगाडीमध्ये बसलेली. निघाली बैलगाडी. आधी याला कुठून कळलं काय माहिती की ते सोडायला चाललं म्हणून. हा म्हणला असं होय, अरे कोणीच लपत नाही म्हणला बाबा माझ्यापासून, तू कसं काय चोरून चालला म्हणे. तांबडं फुटत नाही की हे गेलं महाराज. तिला नेमकी सकाळी, आता सकाळी सकाळी कधी कोणाला तहान लागती का, पण तिला तहान लागली आणि ती म्हणली, अहो पाणी आणतं का पहिलं. नवऱ्याचं काम आहे बायकोला. ते गेलं, तांब्या घेतला आणि पाणी आणायला गेलं. आता जसं पाणी आणायला गेलं तवरक हे तांब्या घेऊन गाडीत येऊन बसलं. कोण. हा कृष्ण. तिच्या नवऱ्याचं रूप धारण करून बैलगाडीमध्ये येऊन बसला आणि म्हणला पी पाणी. आता पी पाणी म्हणल्यावर पुन्हा दुसऱ्या रंगाचा, त्याच रूपाचा दुसरा कृष्ण, म्हणजे हा एक कृष्ण अजून एक कृष्ण, तो एक पाण्याचा तांब्या घेऊन आला आणि मग खरा नवरा एक पाण्याचा तांब्या घेऊन आला. आता याच्यातला खरा कोणता. गोंधळ झाला महाराज. नेमकं माहेरी जायच्या टायमाला तीन नवरे, कसं न्यायचं, करायचं काय. ती लागली रडायला. जे खरं होतं ते मोठ्या मोठ्यानं बोंबलायला लागलं, माझी बायको माझी बायको. बरं बघावं तर दोघं माझ्यासारखे. गोंधळ उडाला महाराज. करावं काय. गावाचे मुखिया होते नंदबाबा. नंदबाबाच्या समोर सगळी मीटिंग बसली. गावकरी बसले. नंदबाबा म्हणले, कायच करावं बाबा, तिघं जण आणि एकसारखे दिसतात, नेमका हिचा खरा नवरा कोणता ओळखायचं कसं. 50-50 100-100 फुटाचे खड्डे खांदले महाराज. असे भले मोठेच्या मोठे खड्डे खांदले आणि तिघायला असं कोपऱ्यामध्ये उभा केलं. आता दोघांनी पटापटा उड्या मारल्या त्या खड्ड्याला. एवढ्या मोठ्या लांब पटापटा उड्या मारल्या. जे खरं होतं का ते म्हणलं मला नाही मारायचं. तंगडं मोडं तर ही गेली म्हणले, मला सांभाळेल कोण. नंदबाबा म्हणले, ही याचीच बायको आहे, उचलन घेऊन जा, हे कार्ट्याचं लक्षण आहे म्हणले आमच्या. विठ्ठल विठ्ठल. महाराज सगळ्या मंडळानं जायचं, अष्टकमळ काढायचं. एक गोपी आरती करत होती, सत्यनारायणाची पूजा चालू होती. हे सगळे गोप मंडळ तिथं पोहोचलं. तिने सांगितलं, कृष्णा फक्त आरती करू दे, नैवेद्य दाखला की तुम्हाला खायला देते. सगळ्यांनी आरतीसाठी डोळे बंद केलं. यानं सत्यनारायणाचा फोटो काढला आणि कुत्र्याचं पिल्लू देव घरात ठेवलं. कृष्ण होता महाराज तो. काही करायचा, कुणाच्या वेणीची गाठबांध, कुणाच्या दाढीची गाठबांध. सगळीकडे बोबाटा उठला. काय करावं. बाया म्हणल्या, बचत गटाची पहिली मीटिंग घ्या बरं. तेव्हाही बचत गट होता. सगळ्यांची ललिता, चंद्रप्रभा, राधा ह्या सगळ्या जणी महाराज प्रमुख गटाची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये विषय झाला, कान्याकोपऱ्यात चोरी वाढली. पहिले नव्हती, नेमका चोर कोण असावा शोध लावावा. प्रत्येकीनं शोध लावायचा. असं करता करता मीटिंग झाली आणि सगळ्या आपापल्या घरी गेल्या. आता घरी गेल्यानंतर चंद्रप्रभा हुशार होती. जशी घरी गेली, स्वयंपाकाला उशीर झाला, भाकरी थापायला चुलीजवळ बसली. तिचं कार्ट होतं वाकड्या याच्या संगतीतलं आणि ते असं दबक्या पावलानं आईच्या समोरून चाललं आणि जसं चाललं तसंच तिनं आवाज दिला, वाकड्या थांब. आणि मग हिला कळालं की बरेच दिवस झालं घरात जेवलंच नाही, म्हणजे हे खातंय कुठं. ती म्हणली, दाल में कुछ काला आहे. ती म्हणली, वाकड्या इकडे. आपली आई कशी म्हणते, इकडे तुला डेअरी मिल्क चॉकलेट देते, तशी ती म्हणली, वाकड्या इकडे तुला लोणी देते. तो म्हणला, नको आई. त्याला कळलं आई आता धपका देणार आहे. तो म्हणला, नको आई. अरे म्हणले, ये माझ्या बबड्या, माझ्या सोन्या, इकडे ये, तुला महत्वाचं बोला, इकडे ये माझ्याकडे. हळूहळू दबक्या पावल्याने वाकडा आईजवळ गेला ना. आईनं जसा कान पिळला, खरं सांग म्हणे काय भानगड आहे. तो म्हणला, आई आमचा शपथविधी झालेला आहे, आम्ही फुटत नसतो.
मी देवाचं सांगते, उगाच काय हसता तुम्ही मनावर घेताय काहीच्या काही. आम्ही फुटत नसतो. आई कान सोड. ती म्हणली सांग कोणाचा शपथविधी झाला आणि मंडळ कोण आहे, तुमच्या मंडळाचा अध्यक्ष कोण आहे? ते म्हणलं नाही आई मी सांगू शकत नाही. ती म्हणली अरे वाकड्या पण मी तुझी आई आहे ना. तो म्हणला तू आई आहे पण बाई आहेस ना, आणि बाईच्या पोटात काही राहत नसतं ना. येडी आहे का काय म्हणला तो. मग तिनं अजून जोरात कान पिळला. वेदना म्हणली कृष्ण आहे ना याच्या मागे. हो मान हलवली, चिंगाट पळवलं महाराज वाकड्या. जशी चंद्रप्रभा गेली म्हणे बायानं चला बरं म्हणे, चला आता त्या यशोदेकडे गारानं घेऊन जाऊ. आणि मग सगळ्या गारानं घेऊन गेल्या महाराज. यशोदा गारानं ऐकण्याच्या स्थितीत तोपर्यंत हे मांडीवर जाऊन बसलं ना. आईलाच अगोदर गाराने सांगायला लागलं आई ह्या खड्याळ गवळणी या लपवणी माझ्या भौरा आळ घेता सारंग धरा, हे सगळं सांगायला लागल्या. आणि मग यशोदा माता म्हणते बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजीरवाणे, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. अगं काय सबूत आहे तुमच्याकडे? चंद्रप्रभा म्हणली तुला सबूतच पाहिजे होय, ठीक आहे म्हणली. 4-8 दिवस जाऊ दिले आणि तिनं बोबाटा केला. मी चालले मथुरेच्या बाजाराला, मी चालले मथुरेच्या. एक कार्टी अशी बोबाटा करायलाच ठेवली गावामध्ये, ही लपून बसली दरवाजाच्या मागे. आता ही बाजाराला गेली म्हणल्यानंतर मंडळ पोहोचलं घरी नासधूस करायला. जसं हे घरामध्ये आलं तसं चंद्रप्रभाने दरवाजा बंद केला आणि या सगळ्याला कोंडलं महाराज. एक एक करता आपल्या युक्तिवादानं भगवंतानं सगळ्यांना बाहेर काढलं. पण नेमका भगवंत पळू लागला, चंद्रप्रभेने हाताला धरलं. आता कसा सापडला? लई नाक घेऊन तुझी यशोदा बोलत होती म्हणे, सबूत पाहिजे सबूत. आता कसा हाताला लागला म्हणे? जसा हात धरला भगवंत म्हणला सोड. ती म्हणली सोडणार नाही. असा डोक्यावर पदर घेतला, चल म्हणे तुझ्या माईकडे, आता सांगते म्हणे तिला कसा पकडला म्हणून. लोणी खाता खाता असा घट्ट हात धरला आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर देव खळीला आला, मला रडायला लागला. देव म्हणला चंद्रप्रभे फार हात दुखतोय ग, असं कर ना, हातच धरायचा आहे ना, फक्त हा सोड आणि दुसरा धर. त्याच्या माग कार्ट होतं हिचं वाकड्या. देव एवढा आघाव, तिला वाटलं एवढंसं लेकरू खरंच हाताला वेदना होत असन. तिनं तो हात सोडला, यानं दुसरा नाही दिला, दुसऱ्याचा दिला आणि तिच्याच लेकराचा हात तिच्या हातामध्ये दिला. आणि ते म्हणायचं अगं आई मी आहे. आई म्हणलं की धपाटा मारायची, मला आई म्हणतो का? नंदाचं कार्टन मला आई म्हणतो का? मारत मारत नेलं. तोपर्यंत हे आगाऊ दुसऱ्या गल्लीतून आईच्या मांडीवर जाऊन बसले. आणि आईला म्हणलं आई मला भूक लागली. ती खाऊ घालायला नाही नाही म्हणली, आतमध्ये बसून खायचं नाही, ओट्यावर चल. म्हणजे आल्या आल्या तिला दिसलं पाहिजे ना हे मांडीवर बसलेलं आहे. मी ओट्यावर बसलं, तिच्या मांडीवर दूध काला खात. ही पुढे आली महाराज. लोक ओट्यावर बसलेली होती, न पदर सरळ केला. आणि जसं नंदाच्या त्या यशोदेच्या मांडीवर कृष्णाला पाहिलं, ती म्हणली अगं बाई माझं जे म्हणणं आहे ते तर हिच्या मांडीवर आहे, घरानं कोणाला सांगू म्हणलं. मग यशोदा म्हणली का ग चंद्रप्रभे इकडं कुठं? काही नाही बाय म्हणली, रस्त्यानं चालली तुला भेटून जावं म्हणून आली. काय करणार महाराज? आवरी आवरी आपुला काणा नासविल्या अमुच्या सुना, यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे काय जावे. आणि मग उखळाची क्रीडा केली. यशोदेला अनुभव झाला कृष्ण कसा आहे. आता याला बाळ गोपाळांच्या मध्ये गायी पाळण्यासाठी म्हणून छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल शिदोऱ्या बांधून दिल्या. आणि ही सर्व मंडळी गाया चारण्यासाठी. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या, गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. गोपालन करण्यासाठी यमुनेच्या त्या तीरावर वाळवंटामध्ये देव निघाला. सर्व सवंगडी आहेत, गायी आहेत, शिदोऱ्या आहेत, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले. हुतुतू, हमामा, हुंबरी, लिंगू.
लागायची का? पण आजकालच्या पोराला हे खेळणं माहित नाही. आता मायाच असं करतात पड्या पड्या, नुसतं ढकली ती. घाम घुम नाही, भूक नाही, तहान नाही, काही नाही. म्हणून खेळ खेळा खेळ, या सृष्टीचा खेळ रचयता एक सुंदर अष्टकमळाचा खेळ सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचंच नाव आहे उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आपण भाग्यवान आहोत की आपल्या दिंडोरी गावामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हा खिचडी काला हरिनामाचा खाण्याचा आनंद आपल्याला सर्वांना मिळाला. म्हणून माऊलींचं जोरदार भजन करूयात. काल्याचा अभंग होईल आणि त्यानंतर आरती होईल. कार्यक्रमाचा समारोप पुढचं ही सर्व मंडळी सांभाळून घेतील. मी ताईंना, सुनीता ताई जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार, मी ताईसाहेबांना त्या ठिकाणी धन्यवाद देते. ज्ञानदान ही भूमिका संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली. अनेक महाराष्ट्रातले वक्ते इथे आले, आपण त्यांना श्रवण केलं. श्रवणही असं करा की जे मनपटलावरचे अनादिकालाचे संस्कार काढून टाकेल. सध्याच्या काळामध्ये ज्ञान ग्रहण करणं, वारकरी मर्यादा सांभाळणं फार महत्त्वाचं आहे बाबा. आणि ही सांभाळता सांभाळता जर आपण परमार्थ केला, आमचे स्वामीजी सागरानंद बाबा म्हणायचे, वक्त्यानं तासनतास बोलावं हरकत नाही, पण निदान उठल्यावर 1 तास तरी वक्त्यानं आधी अध्यात्मचिंतन करावं, मग समाजाच्या समोर बोलावं. आणि म्हणून हा ज्ञानदीप तिथून प्रगटलाय. अगदी लहान वयापासून स्वामीजींचा आशीर्वाद लाभला. आज 2 वर्ष झाले स्वामीजी ब्रह्मलीन झाली, आमची आई आम्हाला सोडून गेली. आणि म्हणून आमचा मस्तक वारंवार माऊलींच्या पायावर. जन्मदात्या आईपासून गेले 22-23 वर्ष झाले आम्ही लांब आहोत, पण स्वामीजींनी लेकरासारखं सांभाळलं. आणि म्हणून जगदंबा ही माझी आई आहे. लहानपणापासून मी तिची उपासक. खरं आपल्या उपासकाबद्दल लोकात सांगू नये, पण मला आज राहवलं नाही. खरं तर दुःखामध्ये भांबवलेल्या प्रत्येक स्त्रीला, पुरुषाला आधार द्यायला एकच असते, आई. आईचं कर्तृत्व जगातलं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे, माईबाप. म्हणून तिला विसरू नका. मी ताईला, त्यांच्या सर्व मैत्रिणींना, सर्व भजनी मंडळांना, गावकरी मंडळांना, पंचक्रोशीतील गायक वादक माझी 2 भावंड, आपण सर्व महाराज मंडळी, माझी सर्व भावंड आपल्यांना विनम्रपूर्वक धन्यवाद देते. आपलं सर्वांचं जीवन सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामय या न्यायानं सार्थकी व्हावं, संप्रदायात रुजावं. आमचा विठ्ठलदादाही माझ्यासोबत आलाय. खरं तर तो तेलंगणाचा आहे, पण 8-9 वर्ष झाले महाराष्ट्रात राहतो, माऊलींची सेवा करतो, म्हणून त्यालाही धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांच्या चरणी प्रणिपात करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.